आज 6 ऑगस्ट 2021 सेतू अभ्यासक्रम दिवस 37. चला बघूया आजचा अभ्यास. पहिले विषय मराठी. मराठी या विषयामध्ये आज काय बघायचं आहे तर लिपीची जाण. या ठिकाणी बघा, लिपीची जाण व लेखन करता आलं पाहिजेत. वाक्यात क्रियावाचक शब्दांचा योग्य वापर. इथं आज महत्त्वाचं आहे ते क्रियावाचक शब्द. क्रियावाचक शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजेत. क्रियावाचक शब्द हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. चला बघूया आपण पुढं आता काय या ठिकाणी की हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. जाणून घेऊयामध्ये या ठिकाणी जे लिहिले जाणून घेऊया हे वाचन केलं तर याच्यामध्ये जे हे दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला याच्यातले कृतीयुक्त शब्द कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ते वाचून तुम्हाला समजून येईल की कृतीयुक्त शब्द म्हणजे काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्शन वर्ड्स म्हणतो. ज्या शब्दातून आपल्याला कृती दिसते ती कृती. जसं आता बघा या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे कृतीयुक्त शब्द म्हणजे काय. जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की कापणे, पाखडणे. बघा इथं सांगितलेलं आहे कापणे, त्याच्यानंतर पाखडणे. असे जे शब्द आहेत, पाखडणे, भाजणे, दळणे, हे जे शब्द दिसतात हे शब्द कृतीयुक्त शब्द आहेत. तसं आता इथं बघा, नाचू, नाचूया, जाऊ, जाऊया, चला जाऊया, असे जे शब्द आहेत या शब्दांना म्हणायचं आहे कृतीयुक्त शब्द, ज्याला इंग्रजीत आपण ॲक्शन वर्ड असं म्हणतो. तर याच्यावर आधारित एक बघा, एक छोटीशी रिकामी जागा तुम्हाला या ठिकाणी लिहायची आणि ज्यावेळेस तुम्ही वहीमध्ये लिहिणार त्यावेळेला महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी. तुम्ही काय करता, फक्त प्रश्न लिहिता, परंतु मेन प्रश्न जो आहे तो त्याच्यात लिहितच नाही आपण. जसं या ठिकाणी बघा, हे जे या ठिकाणी लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे बघा, हे महत्त्वाचं. कल्पक होऊया हा मेन प्रश्न आहे, तो आपण लिहिला गेलाच पाहिजे, तो लिहायचा आहे. आणि आता बघा, ही जी तुम्हाला हिरवी चौकट दिसते, या हिरव्या चौकटीमध्ये जे आहे ते तुम्हाला सर्व लिहायचं आहे. म्हणजे त्यात हे कल्पक होऊया हे पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं हे पुढं जे दिलेलं आहे, बाजाराला मी उद्या बाजाराला. आता इथं बघा या ठिकाणी तुम्हाला जाणे हा शब्द दिलेला आहे आणि या जाणे हा कृतीयुक्त शब्द आहे. या कृतीयुक्त शब्दाला अनुसरून, या वाक्याला अनुसरून हा जो कृतीयुक्त शब्द आहे त्याचं रूप या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे. मी उद्या बाजाराला. आता उद्या मग गेलो असं म्हणता येईल का, मी उद्या बाजाराला जाणार. म्हणजे इथं जाण्याच्या ऐवजी आपण इथं लिहिणार जाणार. अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे दुसरं वाक्य आहे त्याचासुद्धा या रिकाम्या जागेमध्ये या पडणे हे जे दिसतं तुम्हाला, या पडणेच्या संदर्भातला जो योग्य कृतीयुक्त शब्द तुम्हाला लिहायचा आहे, या पडणेच्या संदर्भातला. ठीक आहे, या पडणेच्या संदर्भातला योग्य तो शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. आता हे जे खाली लिहिलेलं आहे हे तुम्ही लिहू नका. बघा, हे या ठिकाणी जे लिहिलेलं तुम्हाला दिसतंय हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं. कंसातील कृतीयुक्त शब्दात योग्य तो बदल करून वाक्य पूर्ण करण्यास मुलांना सांगणे. हे जरी नाही लिहिलं तरी तुम्ही चालतं, किंवा लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही त्याच्यामध्ये, कारण की ते मुलांना सांगणे असं लिहिलेलं आहे. पण हे जरी नाही लिहिलं तर वाक्य पूर्ण करणं इतकं हे महत्त्वाचं आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढं आपण बघत जर गेलो या ठिकाणी तर तुम्हाला मराठीमध्ये जास्त काही काम या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा विषय आहे तो म्हणजे आपला इंग्रजी. आणि इंग्रजीमध्ये काय शिकायचं आहे तर इंग्रजीमध्ये शिकायचं आहे आपल्याला गेस द वर्ड. गेस द वर्ड म्हणजेच वर्ड म्हणजे शब्द आणि गेस म्हणजे ओळखा. वर्ड म्हणजे शब्द आणि गेस म्हणजे ओळखा. शब्द ओळखा. याच्यासाठी तुम्हाला हे जे सर्व लिहिलेलं आहे हे वाचा. तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुमच्या घरामध्ये असलेल्या तुमचा मोठा भाऊ बहीण यांच्या मदतीनं हे वाचून घ्या. आता या ठिकाणी बघा, एक चित्र दिलेलं आहे. इथं कान आहे, डोळा आहे, डोळे दिसतात आणि इथं पळताना मुलगा दिसतो.
मग हे जर पाहून आपण सांगू शकतो की याला आपण हे जे या ठिकाणी लिहिलेलं आहे या गेस करायचा आपल्याला हा काय शब्द आहे तर इयर, आईज, रनिंग हे 3 शब्द आपल्याला याच्यावरून लिहिता येतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे गेस केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर पुढं वी आर लर्निंग ॲक्टिव्हिटी इथं हां, आता बघा या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी काय आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी रीड अलाउड अँड गेस द मिसिंग वर्ड म्हणजेच काय मोठ्याने वाचा आणि न दिलेले शब्द ओळखा म्हणजेच गेस करा. आता पुढं बघा काय दिलेलं आहे यूज पिक्चर्स कार्ड फ्रॉम द बुक अँड प्रॅक्टिस टू गेस मिसिंग द वर्ड्स पुस्तकात दिलेले चित्र कार्डाचा वापर कर दिलेले शब्द ओळखण्याचा सराव करावा. आता याच्यासाठी तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे त्यासाठी जी कृती करायची तुम्हाला जे काम करायचं आहे ते काय काम करायचं इथं दिलेलं आहे बघा. हे जे आहे हे तुम्हाला खाली लिहायचं आहे. खाली परत दिसेल तुम्हाला काय जे असेल ते परंतु सुरुवात मात्र या ठिकाणाहून आपली झालेली आहे. बघा इथं यूज डिफरंट पिक्चर्स अँड गेस द मिसिंग वर्ड्स. आता या ठिकाणी चित्र तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ बघा समजून घ्या वेगवेगळ्या चित्राचा वापर करा आणि न दिलेले शब्द ओळखा सराव करा. आता या ठिकाणी बघा तुम्हाला जे दिलेलं आहे आपल्याला पी डी एफमध्ये त्याचाच आपण फक्त अभ्यास जर करायचा म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की आपण काय करू शकतो. तर बघा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे चित्र माहिती आहे तुम्हाला कशाचं आहे केळी त्याला म्हणतो आपण बनाना. मग आता बघा इथं तुम्हाला 1 नंबर दिलेला आहे हा या ठिकाणी दिलेला 1 नंबर हा 1 नंबर बरोबर आणि या 1 नंबरच्या पुढं वाक्य दिलेले तुम्हाला धिस इज आणि पुढं इथं रिकामी जागा इथं हे बघा ही रिकामी जागा आहे. आता तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्हाला ज्या वेळेला हे वहीमध्ये लिहायचं आहे त्या सुरुवातीला पहिले तुम्हाला काय लिहावं लागणार आहे ह्या ठिकाणी हे लिहा लर्निंग ॲक्टिव्हिटी हे लिहा हे लिहायचं आहे तुम्हाला ठीक आहे. हे तुम्ही काय करणार लिहिणार थांबा बघा या ठिकाणी तुम्हाला हे लिहायचं आहे हे लिहा हे लिहा तुम्ही ओके. आणि त्याच्यानंतर पुढं पुढं काय करायचं तुम्हाला हे यूज डिफरंट पिक्चर्स अँड वर्ड हे खालचं जे सगळं आहे तुमच्या ह्याच्यात आलं पाहिजे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला चित्र काढता येत नाही हे चित्र काढता येत नाही म्हणून तुम्ही काय करा ते चित्र न काढता चित्र काढायचंच नाही तुम्हाला फक्त पी डी एफमध्ये पाहायचं आहे बाकी सगळं तुम्हाला हे लिहायचं आहे. हे लिहिलं बघा जे जे तुम्हाला दिसतं हे तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा या ठिकाणी धिस इज नंतर रिकामी जागा आहे या ठिकाणी धिस इज नंतर रिकामी जागा. आता हे चित्र आहे तुमचं बनानाचं म्हणून इथं पुढे लिहिणार तुम्ही बनाना म्हणजे धिस इज बनाना अशा प्रकारचं वाक्य तयार होईल धिस इज बनाना ठीक आहे. बघा एक थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त चांगल्या प्रकारे समजेल धिस इज बनाना. आता पुढे जाऊया त्याच वाक्यामध्ये म्हणजे केळीच्या संदर्भातलं हे अजून पूर्ण झालेलं नाही केळीच्या संदर्भात जे बनानाच्या संदर्भातलं पुढं वाक्य बघा इट इज रिकामी जागा इन कलर मग त्याचा कलर कसा आहे त्या कलरचं नाव तुम्हाला रिकामी जागेमध्ये लिहायचं आहे आणि जी रिकामी जागा लिहिणार त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायचं आहे कारण की तुम्ही आता बघा तुम्ही वहीवर लिहिणार तर सगळं अक्षर सारखंच येणार निळंच्या निळं म्हणून तुम्ही कोणती रिकामी जागा भरली समजणार नाही त्यासाठी रिकामी जागा ही अंडरलाईन करायची अधोरेखित करायची आहे. हा झाला आपला ह्याच्यातला एक प्रश्न. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे. बघा हा दुसरा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. हा दुसरा प्रश्न तुमच्या याच्यावर पूर्णपणे आता फळ्यावर तुमच्या स्क्रीनवर दिसतो तुम्हाला दुसरा प्रश्न या स्क्रीनवर. बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न स्क्रीनवर आहे इथं 2 नंबर
इथं हे वाक्य आहे, इथं हे वाक्य आणि त्याच्यानंतर पुढं आलेली ही रिकामी जागा. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला चित्राचं निरीक्षण करावे लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला परत या ठिकाणी त्याच्यातलंच एक दुसरं वाक्य आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढं इथं ही रिकामी जागा. म्हणजे तुम्हाला या दोन रिकामी जागा भरायच्या, ही एक आणि ही एक. परंतु या चित्रासंदर्भातल्या दोन्ही रिकाम्या जागा आहेत. चित्र कशाचं आहे? आंबा. इंग्रजीत म्हणतो आपण त्याला मँगो. म्हणून आपल्याला इथं लिहिता येईल धिस इज अ मँगो. म्हणजे आपल्याला इथं लिहिता येईल MANGO. ठीक आहे. आणि इट इज कॉल्ड काय? आता इथं तुम्हाला कदाचित कोणाला उत्तर येणार नाही, म्हणून मी आता एक सांगूनच टाकतो तुम्हाला. कदाचित तुम्ही घरच्यांना विचारला तरी कदाचित येणार नाही. तर किंग ऑफ फ्रूट. किंग म्हणजे राजा. KING, किंग ऑफ फ्रूट. त्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. दोन्ही उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त लिहायचं कसं आहे तुम्ही लक्षात घ्या. चला, इंग्रजीचा हा भाग आपण हे मात्र तुम्हाला या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी असं लिहून पुढं ते तुम्हाला सोडवायचं आहे. हां, चला पुढं जाऊया. पुढं बघा आपण प्रॅक्टिस धिस तुम्हाला ते सांगितलेलं आहे पुढं. आता या ठिकाणी गेसिंग गेम आहे आपला. गेसिंग गेम म्हणजे गेसिंग वर्ड्स, शब्द ओळखायचे आहेत. आता या ठिकाणी बघा इथं काही शब्द दिलेले आहेत. बघा इथं शब्द दिलेले आहेत. ड्रिंकिंग, गर्ल, रीडिंग आणि बॉय असे 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. ड्रिंकिंग, गर्ल, रीडिंग आणि बॉय हे 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे लिहायचं कसं आहे तुम्हाला? बघा या ठिकाणी हे जे वर तुम्हाला लिहिलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. आता हे सगळं जे आपलं आलेलं आहे हे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्येच आलेलं आहे. या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये हा एक तुम्हाला मुद्दा या ठिकाणी सांगितला होता, हा दुसरा मुद्दा, हा तिसरा मुद्दा. तर हे तर आपण काही लिहिणार नाही आहे, हे लिहिणार नाही आहे, हे मात्र आपण करणार आहोत. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे लर्निंग ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गतच आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? पुढं जाऊन हे सुद्धा लर्निंग ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत करणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे लिहायचं आहे, हे लिहायचं आहे. जाऊ द्या 2-3 ओळी. याच्यातले हे चित्र मात्र तुम्हाला काढायचे नाही आहेत. हे चित्र मात्र तुम्हाला काही काढायचे नाहीत. चित्र काढायचे आहेत का? नाही. परंतु तुम्ही चित्राचं निरीक्षण करायचे, झूम करून बघा काय दिसतंय तुम्हाला. तर एक मुलगा पाणी पितोय आणि या संदर्भातला एक शब्द या ठिकाणी आलेला आहे बघा. पिणे याला इंग्रजीत म्हणतात ड्रिंकिंग. म्हणजे सध्या पित आहे म्हणून ड्रिंकिंग. म्हणजे हा ड्रिंकिंग करत आहे, पाणी पित आहे हा ग्लासमध्ये. तर धिस इज, आता धिस इज काय? परत याच्या संदर्भातला एक शब्द या ठिकाणी. हे जे 4 शब्द आलेले आहेत 1 2 3 4, हे जे 4 शब्द आलेले आहेत, एक हा एक शब्द, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हे 4 जे शब्द आलेले आहेत ह्या 4ही शब्दाच्या संदर्भातलं या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. बघा आता काय लिहायचं आहे. बघा या ठिकाणी हे वाक्य दिसेल तुम्हाला. हे वाक्य दिसतं बघा. धिस इज अ काय? धिस इज अ काय? तर आपण या 4 जे वर जे आपल्याला ऑप्शन दिले त्याच्यामध्ये बॉय, ही इज, काही वरच्या 4 शब्दापैकी गेस करा ते आहे ड्रिंकिंग. म्हणजे इथे लिहिणार आपण ड्रिंकिंग आणि हे जे काही तुम्ही लिहिलं त्याच्या खाली अंडरलाईन करायचे आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. याच पद्धतीनं आता तुमच्या स्क्रीनवर दिसतं तुम्हाला दुसरं चित्र. काय दिसतंय तुम्हाला? कम्प्युटर समोर बसलेली बाई वगैरे आहे. आता त्या संदर्भातले चित्र काय आहे? बाई नाही, ती मुलगी आहे. काय करून राहिली बघा. हे 4 शब्द आहे. या 4 शब्दापैकी या शब्दाचा वापर आपण अगोदर करून घेतलेला आहे बॉय म्हणून. इथं ड्रिंकिंगचा वापर केलेला राहिले 2 शब्द गर्ल आणि रीडिंग. गर्ल म्हणजे मुलगी आणि रीडिंग म्हणजे वाचणे. आता हे 2 शब्द आपल्याला पुढं या ठिकाणी वापरायचे आहेत बघा, या दुसऱ्या चित्रामध्ये वापरायचे. आता ही जी आहे ही आहे गर्ल आणि ती काय करत आहे? रीडिंग करत आहे. मग इथंच तुम्हाला तेच लिहायचं आहे. बघा या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी दिसेल की हे वाक्य दिलेलं आहे सी इज आणि इथं रिकाम जागा दिलेली आहे. मग आता तुम्ही गेस करा आणि इथं लिहा कोणता शब्द लिहिणार. त्याच्यानंतर पुढे बघा वाक्य दिलेलं आहे सी इज रिकामी जागा अ बुक.
आता इथं कोणता शब्द येणार, वर कंसामध्ये दिलेले जे 2 शब्द आहे त्या 2 शब्दापैकी एक शब्द या ठिकाणी, म्हणजे 4 शब्द दिले होते, 2 शब्द आपण पहिल्या 2 याच्यात वापरले आणि उरलेले 2 शब्द या 2 ठिकाणी वापरायचे आहेत. ठीक आहे, अब तुमच्या लक्षात आलेलंच असेल, लिहिताना प्रश्न त्या ठिकाणी आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, लिहिताना प्रश्न आला पाहिजे. नुसतं रिकाम जागा लिहिता तुम्ही, लक्षात येत नाही. चित्र काढण्याची आवश्यकता नाही, इथं चित्राची गरज नाही. आता पुढं बघा, प्रॅक्टिस हे एक सेक्शन या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. बघूया आपण थोडंसं, आपण पुढं सरकलो, सॉरी, 6 ऑगस्ट, ओके. थोडंसं टचमध्ये प्रॉब्लेम झाला आणि आपण पुढं बाजूला चालले गेलो. ओके, चला, हे झालेलं होतं आपलं इंग्रजी. चला, इथे आलेलो होतो आपण प्रॅक्टिस. या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला बघायचं आहे, प्रॅक्टिसमध्ये आता हे जे आपण बघितलं त्याची काय प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हे वाचावं लागणार आहे. काय वाचायचं आहे, यूज द न्यू पिक्चर, use the new pictures and try to guess the words. Picture objects from सराउंडिंग फॉर प्रॅक्टिस. आपल्या आजूबाजूला, याचा अर्थ काय, दिलेल्या चित्राच्या जागी नवीन चित्राचा वापर करावा आणि सभोवतालच्या जास्तीत जास्त चित्रवस्तू सरावासाठी आपण वापरावा. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत आणि इथं कंसामध्ये शब्दसुद्धा दिलेले आहे तुम्हाला. बघा, हे शब्द अगोदर लक्षात घ्या. किंग म्हणजे राजा, फिश म्हणजे मासी, लॉयन म्हणजे सिंह, वॉटर म्हणजे पाणी. बघा, किंग, फिश, लॉयन, वॉटर, फिश. किंग, फिश, लॉयन, वॉटर. ओके, चला बघा, आता पुढे जाऊ आपण. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, हे तुम्ही वाचलेलं आहे तसं बघितलं तर 3ऱ्या वर्गामध्ये. तर इथं बघा काय, धिस इज, काय, धिस इज, या चित्रामध्ये दिसतं तुम्हाला, धिस इज काय, म्हणजे हे काय आहे. तुम्हाला माहिती आहे, आता या चित्रामध्ये हे जे दिसून राहिलं हे कोण आहे, फिश. म्हणून इथं तुम्ही लिहिणार फिश हा शब्द. हा फिश शब्द कुठं तुम्हाला इथं वरसुद्धा आलेला होता. हा, या 4 शब्दापैकीच आपल्याला योग्य तो शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. लक्षात घ्या, किंग, फिश, लॉयन आणि बघा, हे किंग, दुसरा हा फिश, लॉयन, वॉटर, याच्यापैकी योग्य तो शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर याच्यापैकी एक शब्द आपण या ठिकाणी लिहिला, तो म्हणजे फिश. आता इट लिव्ज इन, आता या लिव्ज इन याच्यापैकी काय येईल, तर वॉटर. म्हणून इथं तुम्ही वॉटर असा शब्द लिहू शकता. चला पुढं जाऊया. अशाच पद्धतीनं तुम्हाला हे दुसरं चित्र बघायचं आणि ते लिहायचं आहे की या रिकाम्या जागेमध्ये काय येईल. ओके, ते आता मी उत्तर सांगत बसत नाही, ते तुम्ही शोधा. इतकं जे मी बोललो त्याच्यातच तुम्हाला उत्तर सांगितलं गेलं असतं, पण तुम्हाला गेस करायचं आहे. चला बघूया. तर तुम्हाला हे लिहायचं आहे, चित्र काढायचं नाही. परंतु ही वर दिलेली जी माहिती आहे, कमीत कमी ही इतकं तुम्ही लिहा. काय लिहा, कमीत कमी हे लिहा अगोदर इतकं. काय लिहायचं आहे तुम्हाला, हे प्रॅक्टिस असं लिहा, हे प्रॅक्टिस असं लिहा. त्याच्यानंतर हे जे मराठीमध्ये लिहिलेलं आहे हे लिहा इतकं पूर्ण. हे जे पूर्ण मराठीमध्ये दिलेलं आहे हे लिहा आणि हे 4 शब्दसुद्धा लिहा. आणि त्याच्यानंतर हे चित्र तुम्हाला काढायचं नाही, चित्र काढायचं नाही. ठीक आहे, चित्र काढायचं नाही, परंतु हे वाक्य पूर्णच्या पूर्ण लिहायचे आहेत. हे दोन्ही वाक्य पूर्णच्या पूर्ण लिहायचे, चित्र काढायचे नाहीत. ठीक आहे, प्रॅक्टिस या सेक्शनमधलं आपलं काम झालेलं आहे. चला पुढं जाऊया. पुढं परत तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसतील, हे तुम्हाला गेस करायचे कशाचे चित्र आहेत या संदर्भात लिहायचं काही नाही. पुढं एक्झरसाईज दिलेले, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेले, आणि हे तुम्हाला हा मुद्दा लिहून पुढच्या आकृतीमधले तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. इतकं तुम्ही लिहा. बघा, हे लिहा, हे जे दिसतं तुम्हाला हे लिहा आणि त्याच्यानंतर हे चित्र न काढता हे पुढचं इतकं लिहायचं आहे. आणि या रिकाम्या जागेमध्ये योग्य असलेलं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. या रिकाम्या जागेमध्ये योग्य असलेलं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, चला पुढं जाऊया. इव्हॉल्युशन, पुन्हा आता त्याच्यामधलाच पुढचा मुद्दा जो आलेला आहे
तो म्हणजे परीक्षण करणं. बघा या ठिकाणी मग तुम्हाला हा मुद्दा लिहायचा आहे, हे विसरू नका. तुम्ही फक्त उत्तरं लिहित चालता आणि त्याच्यानंतर हे सुद्धा लिहा पुढचं पण लिहायचं आहे. म्हणजे हे तुम्ही सर्व लिहिणार आणि चित्र काढायचं नाही. बघा या ठिकाणी दिलं गेस द करेक्ट वर्ड. वाचूया आपण काय दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे गेस द करेक्ट वर्ड फॉर द पिक्चर. चित्राच्या जागी योग्य शब्द ओळखा. चित्राच्या जागी योग्य शब्द तुम्हाला लिहायचा आहे. आता इथं चित्र दिलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे चित्र कशाचं आहे आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात. हे चित्र न काढता आपल्याला वाक्य लिहायचं. 1 नंबर टाका धिस इज. काय धिस इज हे चित्र बघितलेलं तुम्ही, त्याचं नाव इथं लिहा. इट इज इन कलर. रिकाम जागा इन कलर. त्याचा कलर कसा आहे तो या ठिकाणी लिहा. त्याला पुढे जाऊया. तुम्हाला या ठिकाणी इथं हे दिसल तुम्हाला हे शब्द दिले त्याच्यापैकीच योग्य शब्द इथं रेड, क्रिकेट, वॉटरमेलन आणि बॅट. ही 4 शब्दापैकी 2 शब्द, एक शब्द इथं येणार, दुसरा शब्द इथं येणार आणि उर्वरित 2 शब्द हे या ठिकाणी येणार. तिसरा शब्द तुम्हाला जो येणार आहे तो तिसरा शब्द तो येईल या ठिकाणी. तिसरा शब्द येणार या ठिकाणी आणि चौथा शब्द येणार या ठिकाणी. ओके. हे 2 नंबर टाकून तुम्हाला लिहायचं आहे. त्या 4 शब्दापैकी योग्य शब्द तुम्हाला लिहायचा आहे. गेस करायचा आणि तो लिहायचा आहे आणि दिलेल्या शब्दाखाली अंडरलाईन करायचा आहे. लक्षात घ्या हा प्रश्न सोडवीत असताना हे सध्या तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे हे याच्यामधले चित्र जर सोडले तर बाकी सगळं तुमच्या वहीमध्ये असायला पाहिजेत. फक्त याच्यातले काय नको, हे चित्र तुम्हाला काढायचे नाहीत. बाकी सगळं तुमचं ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. ओके. चला पुढे जाऊया आपण. इंग्रजीच्या बाबतीत आपण बघितलं. आता इंग्रजीनंतर आपला विषय येतोय तो गणित आणि गणितामध्ये मागचाच भाग पुढे घेऊन चाललेलो आहे आकृतिबंध, ज्याला पॅटर्न असं म्हटलेलं आहे. काल तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर पॅटर्नच्या संदर्भातला एक फार मस्त व्हिडिओ आपल्या ग्रुपला शेअर झालेला आहे. या ठिकाणी बघा हा सराव कोपरा आहे, हे वाचा चांगल्या प्रकारे. हे वाचल्यानंतर तुम्हाला पॅटर्न म्हणजेच आकृतिबंध म्हणजे काय असतं हे चांगल्या प्रकारे समजेल आणि हे समजल्यानंतर पुढचा भाग तुम्हाला सोडवायचा आहे. काय सोडवायचं आहे, जितकं तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तेवढं सगळं तुमच्या वहीमध्ये यायला पाहिजेत. लक्षात घ्या काय बोलतोय मी. जेवढं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तेवढं तुमच्या वहीमध्ये यायला पाहिजेत. 1 मिनिट बघा. आता मी त्याला एकदा तुम्हाला दाखवून देतो की किती भाग तुमचा आला पाहिजे. जेवढं स्क्रीनवर दिसतं आहे ते लक्षात आलं असेल तुमच्या स्क्रीनवर जेवढं काही दिसतं आहे ते म्हणजे PDF मधलं स्क्रीनवर जे दिसतं आहे ते. ओके. बघा हे इतकं आलं पाहिजे तुम्हाला. आणि बघा हे या ठिकाणी दिसेल तुम्हाला. वाचता येईल आपल्याला. पुढील संख्यामधील काही आकृतिबंध आहेत. पुढे जे संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आकृतिबंध आहेत. काय आकृतिबंध आहेत तो तुम्हाला ओळखायचा आहे. बघा इथं पहिला आकृतिबंध तुम्हाला दाखवतो. 3, 6, 9, 12. थोडंसं झूम करतो मी, तो एक स्पेशल प्रश्न. असे झूम करून आपण एक एक प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला 3, 6, 9, 12. ओके. 3, 6, 9, 12 हा आकृतिबंध तुम्हाला दिसतोय. म्हणजे बघा 3च्या नंतर 6 झालेत, 6च्या नंतर 9 झालेत, 3च्या नंतर 6 झाले, 6च्या नंतर 9 झाले, 9च्या नंतर 12 झाले. आता 12 नंतर किती होतील, इथं रिकामी जागा आहे, ते तुम्हाला ती संख्या शोधून या ठिकाणी लिहायची आहे. लक्षात आलं. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15 किंवा 3चा पाढा झाल्यासारखं दिसेल. म्हणजे 3च्या पाढ्याचा आकृतिबंध झाल्यासारखं दिसेल किंवा यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 3चा फरक, याच्यामध्ये 3चा फरक, याच्यामध्ये 3चा फरक, मग पुढच्या याच्यामध्ये सुद्धा 3चा फरक, म्हणजे 3 3 मोठी होत गेलेली संख्या आहे. या पद्धतीनं आकृतिबंध आपण शोधला आणि पुढची संख्याचा आपण शोध घेतलेला आहे. या पद्धतीनं तुम्हाला हा दुसरा संख्याचा आकृतिबंध हा दिसतोय तुम्हाला, हा तिसरा संख्येचा आकृतिबंध, हा त्याच्यानंतर हा चौथ्या संख्येचा आकृतिबंध, हे तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचं आहे.
आपण बघतोय की तुम्ही गणिताचा अभ्यास करत नाही, इंग्रजी आणि परिसर अभ्यास बस दोनच विषय दिसत आहेत. गणितामध्ये फार सोपे आणि इंटरेस्टिंग अशा प्रकारचा भाग आहे, तो सुद्धा करा. हा सुद्धा महत्त्वाचाच विषय आहे. चला पुढं जाऊया. हे वाचायचं आहे तुम्हाला, याच्यातला पॅटर्न समजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला असा एखादा पॅटर्न जर माहीत असेल किंवा तयार करता येत असेल तर तो पॅटर्न तुम्ही तयार करावा, याच्यासाठी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिलेली. बघा इथं काय सांगितलेलं आहे, मला मला साधे सोपे आकृतिबंध याचा विस्तार करता येतो. आणि तुम्हाला जर असा आकृतिबंध येत असेल एखादा तर तुम्ही ते करू शकता. असो, गणिताचा तुम्हाला अगदी थोडाच भाग आहे आज करायचा सांगितलेला आहे. पुढचा विषय आपला परिसर अभ्यास, कृतीपत्रिका 22, हवानुसार कपड्यातील विविधता. हवानुसार कपड्यातील विविधता हे वाचायचं आहे छानपैकी. इथं बघा तुम्हाला दिसेल उन्हाळा, त्याच्यानंतर पावसाळा, हिवाळा असे ऋतू या ठिकाणी तुम्हाला दिसतात. सराव करूया. याच्यामध्ये तुम्हाला सराव करू, याच्यामध्ये दिलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आता या ठिकाणी हे जे 3 प्रश्न आहे, 3 प्रश्नापैकी 2 प्रश्न तर तुम्हाला दिसतात. काय किंवा हिवाळ्यात आपण जसे उबदार कपडे वापरतो, बघा हे तिन्ही प्रश्न लिहायचे. हे तीनही प्रश्न लिहित असताना हे पूर्ण प्रश्न लिहायचे. खाली जे प्रश्न दिसतात त्याचे चित्र आहेत, चित्र न हे करता त्याला 1 आणि 2 नंबर टाका आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. बघा काय आता प्रश्न बघा काय सराव करूयामध्ये काय सांगितलं आहे, हे पहिले 2 प्रश्न, हिवाळ्यात आपण जसे उबदार कपडे वापरतो तसे कपडे उन्हाळ्यात वापरले तर काय होईल, त्याचं उत्तर तुम्हाला खाली लिहायचं आहे. ओके, प्रश्न समजून घ्या, खाली उत्तर लिहा. हा प्रश्न समजून घ्या, खाली उत्तर लिहा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 2 चित्र दिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात प्रश्न विचारायला आहे. खालील चित्रे पहा व त्या खाली ऋतूंची नावे लिहा. 3 चित्र आहेत, या 3 चित्राचं निरीक्षण करा आणि त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहायचे कोणता ऋतू आहे. आता याला फक्त नंबर द्या, तुम्हाला चित्र काढायचं नाही. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि त्याच्या खाली हे जे आहे या ठिकाणी ऋतू लिहा. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काय जे तुम्हाला लिहायचं आहे ते या ठिकाणी लिहा. ठीक आहे. चला, परिसर अभ्यासाचा हा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल तर समोर जाऊया. समोर गेल्यानंतर परत आता या ठिकाणी चित्र आणि त्या चित्रामध्ये असलेली नावे. आता परत चित्र म्हटलं की आपल्याला चित्र काढता येत नाहीत. चित्र काढण्याचा प्रयत्नही करू नका, ते तुमच्या लक्षातही येत नाही आणि तुम्ही काढलेलं चित्र मला लक्षात येत नाही. चित्र काढता तुम्ही छान आहे, परंतु मग प्रश्न समजत नाही कारण तुम्ही प्रश्न लिहित नाही. प्रश्न लिहा अगोदर, हा प्रश्न लिहा. महत्त्वाचा आहे की हे सर्व लिहून काढा. सानी याला थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जायचे आहे. तिथे वापरण्यासाठी तिने काय काय सोबत न्यावे असे तुम्हाला वाटते. तर या ठिकाणी सानियाला सहलीला जायचं म्हणून ती काय काय सोबत घेऊन जाणार, तर ही जी चित्र दिलेली त्याची नावं तुम्हाला फक्त लिहायची आहेत. बघा हे 1 नंबर, याला नंबर वगैरे देऊ नका, सरळ सानियाला काय काय न्यायचं या चित्रापैकी तुम्ही अंदाज करा आणि त्याची यादी करा आणि ती लिहून टाका. बस एवढंच तुम्हाला काम करायचं आहे. ओके, चित्राचं निरीक्षण करा, त्याची चित्राची नावं तुमच्या लक्षात ठेवा, फक्त उत्तरामध्ये नावं लिहा. हा झाला परिसर अभ्यास 1. परिसर अभ्यास 2मध्ये आपल्याला बघायचं आहे अवतीभोवती होणारे बदल. काय अवतीभोवती होणारे बदल. चला मागच्या वर्षीचं काही आठवूया. दिवसा दिसणाऱ्या वस्तू रात्रीच्याला का दिसत नाही याचं उत्तर लिहायचं तुम्हाला. हे जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येतो हे लिहा. पहिले काही आठवूया. बघा काय करायचं तुम्हाला, पहिले काही आठवूया याच्या सगळं तुम्हाला उत्तर लिहायचं. हे पहिले काही आठवूया हे सुद्धा वाक्य आलं पाहिजेत. हा प्रश्न नंतर खाली उत्तर असा शब्द टाका तुम्ही, उत्तर आणि या ठिकाणी पुढं उत्तर लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर या दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर लिहायचं आहे. बघा जास्त स्पष्टीकरण करावं लागतं, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ मोठा होतो, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा पाहायला जास्त वेळ लागतो. तुम्ही जर कमी याच्यात समजून घेतलं तर तुमचंही काम कमी होऊ शकतं. ओके, चला पुढं जाऊया आपण. हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे काळजीपूर्वक. अध्ययन अनुभवामध्ये काय दिलेलं आहे हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे.
आता ह्या 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. इथं उत्तरं लिहिण्यासाठी जागा सोडलेली नाही, परंतु तुम्हाला सोडवायची आहे. आणि या ठिकाणी हे लिहित असताना हे सुद्धा लिहा. काय लिहायचं आहे तुम्हाला, की या प्रश्नाची उत्तरे शोधूया. या प्रश्नाची उत्तरे शोधूया हे लिहा. आणि त्याच्या खाली मग हे 3 प्रश्न आणि प्रश्नाच्या खाली उत्तरे. नुसते प्रश्नच लिहू नका. प्रश्न लिहायचा, त्याच्या खाली त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न, त्याच्या खाली त्याचं उत्तर. तिसरा प्रश्न, त्याच्या खाली तिसरं उत्तर. ओके, ठीक आहे. चला, या ठिकाणी आपला हा भाग संपलेला आहे. परत सर्व मुलांना एकदा आठवण करून देतो की आपल्याला 4ही विषयांच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. 4 विषयाच्या बाबतीत. ठीक आहे. 4ही प्रश्नांची उत्तरं लिहा. 4ही विषयांच्या प्रश्नाची उत्तरे लिहा. 2च मी बघितलेलं आहे. एक तर सर्व मुलं अभ्यास करत नाहीत, काहीच मुलं अभ्यास करतायत. जे मुलं अभ्यास करतायत फार छान गोष्ट आहे, त्यांचं अभिनंदन. आणि त्यांनी हा विचार करायचा नाही की आम्हीच उत्तर सोडवतो, बाकीची मुलं सोडवत नाही. जे करत नाही त्यांचा विचार तुम्ही करू नका. जे अभ्यास करणार नाही ते मागं पडतील, तुम्हाला तेवढं ज्ञान तरी प्राप्त होईल. त्यांचा विचार करू नका. आपण उलट जास्तीत जास्त कसं मिळवायचा तो प्रयत्न करा. आणि उलट तो जितका अभ्यास करतो त्याच्यापेक्षा माझा जास्त अभ्यास झाला पाहिजेत हा विचार तुम्ही करा. न करणाराचा विचार नाही करायचा. माझ्यापेक्षा कोणं जास्त केलं, मी त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करेल, हा विचार महत्त्वाचा आहे. आणि ज्या मुलांनी आजपर्यंत अजून काहीच अभ्यास यामध्ये टाकलेला नाही, केलेला नाही, त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी या मुलांना आपला अभ्यास या ग्रुपवर टाकण्यास प्रवृत्त करावं. ठीक आहे. ओके. जास्त जर स्पष्टीकरण देत राहिलो तर व्हिडिओ मोठा होतो, म्हणून या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटू उद्याला. ठीक आहे. धन्यवाद.